एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल विच इज मिताली मेनिया. आज आपण बनवणार आहोत प्रॉन्स फ्राय म्हणजे कोलंबी फ्राय. तर बऱ्याचशा भागांमध्ये कोलंबी फ्राय करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते, पण आमच्या घरी माझी आई अशा पद्धतीने कोलंबी फ्राय करते. तर कोलंबी फ्राय करण्याआधी कोलंबी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद, मीठ, मसाला असं टाकून मॅरिनेट करून ठेवायचं आणि मग वेगळ्या पद्धतीने मसाला तयार करायचा. हा जो मसाला मी त्यामध्ये कोलंबी मिक्स करते तो मसाला अशा पद्धतीने बनवला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ, मग हवे तेवढे वेगवेगळे मसाले किंवा आपला घरचा घरगुती मसाला आणि मीठ या पद्धतीने आपण मिक्स करून त्यामध्ये ते डीप करून तव्यामध्ये तेल घालून लसूण आणि कढीपत्ता घालायचा आणि मग आपली कोलंबी मसाल्यामध्ये डीप करून तेलात सोडून द्यायची. तेल मात्र जास्त पद्धतीने नाही घालायचं, जसं हवंय ज्या पद्धतीने हवंय त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता. आता आपली कोलंबी इकडे छान पद्धतीने फ्राय होते. जर का तुम्ही अशी पद्धत ट्राय केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. पलटी मारून झाल्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि थोडं क्रिस्पी होईपर्यंत शिजू द्यायचं. छान पद्धतीने क्रिस्पी झाल्यावर मग ते पुन्हा पलटायचं. दोन्ही बाजूनी पलटल्यावर जर का वाटलंच की तेल जास्त प्रमाणामध्ये शोषून घेत तर थोड्या प्रमाणात तेल घालायला काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने आपली कोलंबी फ्राय इकडे तयार आहे. आता आपण थोड्या वेळाने थोडीशी कोथिंबीर घालून आपण कोलंबी फ्राय ट्राय करूयात. चला तर मग ट्राय करूया कोलंबी फ्राय. खूप छान झाली आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.